आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। पेट्रोल डिझेल पाठोपाठ भाज्यांचे दर सुद्धा वाढलेले आहेत। भाज्यांचे दर 50% वाढलेले आहेत। एपीएमसी बाजारामध्ये भाज्यांची आवकही घटलेली आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी। वाढतं तापमान त्याचबरोबर इंधन दरवाढीचा फटका जो आहे तो नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी मार्केटला बसलेला आपल्याला पाहायला भेटतोय। या ठिकाणी भाज्यांची आवक जी आहे ती घटलेली पाहायला भेटते। त्याचबरोबर इंधन दरवाढ देखील झालेली आहे आणि याचा फटका जो आहे तो आता एपीएमसी बाजारात देखील पडलेला आपल्याला पाहायला भेटतोय। या ठिकाणी भाज्यांची आवक जरी घटली असली तरी भाज्यांचे दर जे आहे ते 50% वाढलेले आपल्याला पाहायला भेटत आहेत। एकूणच या ठिकाणी ग्राहक वर्ग जो आहे तो मोठ्या संख्येने या ठिकाणी भाज्या खरेदी करण्यासाठी येत असतो आणि अशातच आता हा भाज्यांचे दर जे आहे ते 50% वाढलेले आपल्याला पाहायला भेटतात। फरसबी असेल, वाटाणा असेल, भुईमुग शेंगा, पडवळ, सुरण, घेवडा, त्याचबरोबर पालेभाज्यांमध्ये मेथी आणि कोथिंबीर, पालक, मुळा यांचे दर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढलेले या ठिकाणी पाहायला भेटत आहेत। या बदलत्या वातावरणाचा फटका जो आहे तो आता एपीएमसी ला बसताना आपल्याला पाहायला भेटतोय। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।